नमस्कार, मी रोहन आजेवर आपल्या सर्वांचं लोकक्रांती न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो। आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्धा येथे आहोत आणि या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक सोहळा समिती यांच्या वतीने दिनांक 5 व 6 जूनला विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व आज रयतवारी पालखीचे आयोजन करण्यात आले होते। तर या यशस्वी उपक्रमानंतर आपण काय सांगाल? गेल्या अनेक वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा समिती नवीन उपक्रम सादर करत असते। कालही आपण चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि बाकी अशा स्पर्धांचं आयोजन केलं होतं। आज सकाळी आपण आपल्या शिवराज्याभिषेकाची सुरुवात वर्धा विभाग मोहीमच्या टीम आणि संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा समिती यांच्या वतीने नित्यपूजनेने सुरुवात झाली। त्यानंतर विधिवत राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि त्यानंतर आपण वर्धेमध्ये गेल्या 3 वर्षापासून आपण अश्वपूजनाची जी प्रथा सुरू केली आहे, तर याही वर्षी अश्वपूजन संपन्न झाले आणि संध्याकाळी आपण रयतवारी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी जशी मिरवणूक निघाली होती त्यालाच एक अनुसरून आणि त्याचं एक प्रतिरूप म्हणून आपण दरवर्षी रयतवारी काढत असतो। यामध्ये पालखी, ढोलताशा पथक, लेझिम पथक आणि विविध कार्यक्रमांचं सादरीकरण होत असतं। आज मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित होते आणि हा आपला जाज्वल्य इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमच्या समितीचा प्रयत्न दरवर्षी असतो आणि तो यावर्षी पूर्ण झाला। आपल्यासोबत वर्धा विभाग मोहीम समितीचे अध्यक्ष आहे प्रदीप पवार। प्रत्येकजी या ठिकाणी कोणकोणत्या आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या व या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आपण कोणतं नाविन्यक्रम किंवा नवीन उपक्रम राबविला? आम्ही गेल्या वर्षी जेव्हा शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या अंतर्गत शिवराज्य सोहळा आपण साजरा केला होता, तर त्यावेळेला आपण निर्णय घेतला होता की आपण येणाऱ्या काळात किंवा येणाऱ्या पुढल्या वर्षी आपण वर्धेतील तरुण मंडळीसाठी किंवा जे शैक्षणिक विभागात मुलं विद्यार्थी आहेत त्यांना आपण काहीतरी संधी दिली पाहिजे। यावेळेला आपण चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शिवकालीन वेशभूषा स्पर्धा, शिवकालीन ऐतिहासिक सामान्य स्पर्धा अशा स्पर्धा घेतल्या, ज्यातून आपल्या वर्धेतल्या हिडन टॅलेंट मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळाला। आणि येणाऱ्या काळात आम्ही असा प्रयत्न करू की आज आम्ही वर्धास्तरीय घेतलं तर पुढच्या वर्षी आपण जिल्हास्तरीय कसं करता येईल, याला मोठ्या प्रमाणात कसं आणखी याला वाढवता येईल यासाठी प्रयत्न करू। सोबतच प्रत्येक वर्षी आपल्या इकडे शिवकालीन मैदानी खेळ असतात। यावर्षी वर्धेतल्या काही तरुण मुलींनी मिळून मायासाहेब जिजाऊ लेझिम पथक तयार केलं, त्यांचे सुद्धा प्रातिनिधिक झालं, मैदानी खेळाचे प्रातिनिधिक झाले, सोबतच जयदेव ढोलताशा पथकाचे सुद्धा प्रातिनिधिक झाले आणि मागच्या वर्षीपेक्षा खूप उत्साहात पार पडला।